नमस्कार, मी लतिका. महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला मिसळपाव दाखवत आहे. मिसळपाव करण्यासाठी लागणारे साहित्य ही मटकी आहे. ही मटकी मी 10 रुपयाची आणलेली. अर्धा पावशर मटकी पटका, अर्धा पावशर मटकी. हा फरसाणा आहे मिसळचा, जो मिसळला लागतो मोठा फरसाणा तो. गरम मसाल्यामध्ये हे धन आहे, जिरं आहे आणि थोडीशी बडीशेप आहे. हे मी भाजून घेतलेलं आहे. हे गरम मसाल्यामध्ये हे चक्री फूल आहे, हे जावित्री आहे, ही दालचिनी आहे, ही लवंग आहे, मिरं आहे, तेजपत्ता आहे. ही कांदा मी एकच कांदा भाजून घेतलेला आहे, उभा उभा कापला आणि भाजून घेतलेला आहे. जास्त पण नाही, नॉर्मल भाजला आहे, पण हा भाजून घेतलेला आहे. ही मोठी एक गड्डी लसणाची मी सोलून घेतलेली आहे. ही छोटासा एक अद्रकचा तुकडा आहे, 2 हिरव्या मिरच्या, ही सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे, ही लाल मिरची पावडर, ही नमक आणि ही थोडंसं काळं नमक. काळं नमकमध्ये मी एक काळं नमक बारीक करून घेतलेलं आहे. ही फोडणीसाठी जिरं मोहरी, फोडणीसाठी हा बारीक 2 चिरलेले कांदे, कढीपत्ता, 1 टमाटर, हळद, हिंग पावडर, तेल. ही सजावटीसाठी लिंबू, कोथिंबीर आणि कांदे. ह्याच्यामध्ये मी ही मटकी टाकते. मटकी काय करायची, 1 शिट्टी करून घ्यायची मटकीची, फक्त जास्त करायची नाही आहे. 1 शिट्टी करायची. 1 ग्लास पाणी वतते मी, अर्धा लिटरचा ग्लास आहे. त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला दाखवलं होतं काळं नमक, हे काळं नमक टाकते. हे बघा, 1 शिट्टी करून घेते फक्त मी. आणि ह्या गरम मसाल्यामध्ये वाटण्यासाठी हे बघा 2 तेजपत्ते, ही दालचिनी, लवंग, मिरं, ही फूल, जावित्री, हे सगळं मी बारीक करून घेते मसाल्यामध्ये. एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे. हे सगळं मी भाजलेलं आहे. हे कांदा मी भाजून घेतलेला आहे. लसूण मी हा घेतलेला आहे बघा, मोठी एक गड्डी आहे लसणाची. देशी लसूण असेल तर अजून चांगला, चवीला चांगला लागतो. हे अद्रक आहे, ह्या 2 मिरच्या आहेत, हे सुकं खोबरं आहे. एवढा मसाला मी एका ताटलीतला बारीक करून तुम्हाला दाखवते मला लागणार आहे. ह्या काही मटकी अशी मोठी एकदम अशी शिजवायची, जास्त बारीक नाही शिजवायची, अशी शिजवायची म्हणजे व्यवस्थित होते. तर तुम्हाला बाकीचं दाखवते. कढई मी गरम करत ठेवली होती, त्यात तेल थोडं जास्तच घालायचं. हे बघा, मी एक छोटं फुलपात्र भरून तेल घातले, म्हणजे भरायला पण थोडंसं कमी आहे, तेवढं घातलेलं आहे. चांगलं कडक गरम होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये हा कढीपत्ता, जिरं मोहरी टाकायची. मोहरी थोडी कमी टाकायची, जिरं जरा थोडंसं जास्त टाकायचं. हे बारीक 2 कांदे, चांगलं लालसर असं भाजून घ्यायचा कांदा.
हा बघा थोडासा लाल व्हायला लागलाय कांदा. लाल पण चांगला लाल करायचा. आता मी हिंग टाकते. एक चिमूटभरच हिंग आहे, जास्त नाही टाकायचं. हळद आहे. हा मगाशी मी तुमच्या समोर हा मसाला सगळा बारीक केला होता. हा बघा एवढा झालेला आहे मसाला. एकदम बारीक करून घेतलेला आहे. त्याला चांगलं तेल सुटस्तोवर भाजायचं. ह्याच्यामध्ये बघा एक बारीक कापलेलं टमाटर आहे. बारीक एकच टमाटर, छोटं, मोठं घ्यायचं नाही, छोटं घ्यायचं. आता मी हा एकदम लालसर करून दाखवते तुम्हाला. हा बघा मसाला चांगलं तेल सुटस्तोवर भाजायचा. चांगलं तेल सुटलं पाहिजे बघा. असा खाली लागतो मसाला. मग तेल सुटायला लागलं ना की असा हा बघा खाली चिटकतो. म्हणजे कालवण पण चवीला लागतं म्हणा. चिकन असू द्या, मटण असू द्या, काही असू द्या तुमच्या, सुक्या भाज्या असू द्या. जास्त मसाल्याच्या न करता थोड्या मसाल्याच्या पण आपलं असं चांगलं भाजून घ्यायचं. भाजलं जेवढं तुम्ही भाजून घ्याल चांगलं तेवढी त्याला चव येते. त्याच्यामध्ये चवीपुरतं नमक तुम्ही तुमच्या प्रमाणे टाका. हे लाल तिखट पावडर आहे. आम्ही घाटी मसाला पण टाकते, पण तुम्ही ही कराल म्हणून मी लाल तिखट पावडर टाकलेली आहे. तुमच्या ह्यानं तुम्ही घ्या पावडर. कांदा लसणाचा मसाला असतो तो आम्ही बनवतो. तो मसाला टाकला तर चांगला असतो, पण मी तुम्हाला दाखवायच्यामुळं ही लाल तिखटाची पावडर दाखवते. ही बघा मटकी. एक शिट्टी केली होती कुकरची. एका शिट्टीत तेवढं शिजले. जास्त पण शिजवायची नाही, कमी शिजवायची जरा. तर ह्याच्यामध्ये उकळून चांगलं त्यात शिजेल. तुमच्या प्रमाणे घ्या, तुम्हाला किती पाहिजे, कमी जास्त कसे. आणि ही कशी मिसळची ही कसं चांगली झणझणीत तिखट झाली पाहिजे तर चांगली लागते. चवीला पण लागते, खायला पण बरी लागते. ते चांगली उकळून घेते. हे बघा असं चांगलं उकळलेलं आहे. चांगलं उकळून द्यायचं. मसाल्याचं चांगलं हे होऊन जातं. हे बघा मिसळ. ह्याच्यामध्ये कांदा थोडासा पहिला टाकायचा, कोथिंबीर टाकायची, हा फरसाणा टाकायचा असं. तुमच्या आवडीप्रमाणे मग किती कांदा घ्यायचे, किती काय घ्यायचे त्याच्याप्रमाणे मग तुम्ही घ्या. आणि ही जर खाताना जरा सुक्कं वाटत असेल तर ही बघा ह्याची मिसळीची तरी. ही मिसळ महाराष्ट्रीयन पद्धतीची गावठी मिसळ. जर तुम्हाला ही जर मिसळ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा.
आणि सांगा, करून पहा पहिली आणि मग मला सांगा ही कशी झाली महाराष्ट्रीयन पद्धतीची मिसळ.